सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी 4040 शिक्षकांच्या बाबतीमध्ये आणि जो सुमारे 11,166 हे आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये इथं हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. मागच्या वेळेचा प्रश्न काय होता, मागच्या वेळेची लक्षवेधी काय होती, यापेक्षा शासनानं या संदर्भातला निर्णय काय घेतलाय हे देखील सन्मान्य सदस्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. आपण ज्याचा उल्लेख केला की औषधान निवृत्ती वेतन योजना जी आहे, ती औषधान निवृत्ती वेतन योजना ही 1 नोव्हेंबर 2005 ला या सगळ्यांना लागू करण्याचा शासनानं निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर सन 2015 पासून परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना ही केंद्र शासनाच्या नवीन निवृत्ती वेतन योजनेमध्ये वर्ग करण्यात आली, हे देखील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि या संदर्भामध्ये वित्त विभागानं हे त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावे अशा पद्धतीचे देखील निर्देश दिलेले आहेत आणि त्या निर्देशानुसार ही फाईल आता अर्थमंत्र्यांकडे जाणार आहे, उपमुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये ही जी फाईल आहे ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांकडे म्हणजे अर्थ विभागाकडे सादर केली जाईल आणि त्याच्यातनं सकारात्मक निर्णय होईल. बंटी पाटील बंटी पाटील साहेबांनी जो मुद्दा मांडला तो महानगरपालिका आणि शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षकांच्या संदर्भातला आहे. एक वस्तुस्थिती खरी आहे की शालेय शिक्षण विभागामध्ये जे शिक्षक आहेत त्यांना जे बेनिफिट्स आहेत ते महानगरपालिका आणि नगरपालिकेला असले पाहिजेत, या मताशी दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि याच्यामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत या बैठकीचं आयोजन केलं. निरंजन डावखरे वेगळं झालं ते या संदर्भात देखील बैठकीमध्ये चर्चा होईल.